तुम्ही सर्वजण सर्व व्हिडिओ बघायलात ना? ऑलरेडी आपण 2 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहे, तिन्ही पेपर मधले, जे प्रिव्हियस इयर 3 पेपर आहेत. आणि त्यानंतर आपण आता सध्या 4 मार्कचे प्रश्न बघत आहोत, राईट? तर त्यानंतर आपण 6 मार्कचे प्रश्न तिन्ही पेपर मधले बघणार आहोत. या सिक्वेन्सने आपण जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी लगेच सर्व व्हिडिओ अगोदरचे बघून घ्या, त्यानंतरच हा व्हिडिओ बघायला स्टार्ट करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 27. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e रेज टू x अपॉन e रेज टू x मायनस 1 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये e रेज टू x प्लस 1 dx. ठीक आहे. मग फर्स्ट स्टेप काय करायची रे बाळांनो? बघा, फर्स्ट स्टेप सोल्युशन i इक्वल्स टू इंटिग्रेशन e रेज टू x अपॉन e रेज टू x मायनस 1 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, सेकंड ब्रॅकेट मध्ये e रेज टू x प्लस 1 dx. दिस इज द इक्वेशन नंबर 1, राईट? आता नेक्स्ट आपल्याला पुट करावं लागेल, त्याशिवाय आपला आन्सर मिळणार नाही. पुट काय कराल मग? पुट e रेज टू x इक्वल्स टू t. जे पण व्हॅल्यू आपण पुट करतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, राईट? डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ t. e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू xच मिळेल, आणि हा dx डिवाइड मध्ये आहे, लेफ्ट हँड साइडला जर आणलं तर मल्टिप्लाय मध्ये येईल, म्हणजे e रेज टू x इंटू dx इक्वल्स टू dt. ह्या दोन व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, बघा, इक्वेशन 1 नुसार इंटिग्रेशन e रेज टू x dx, e रेज टू x dx ला काय लिहिता येते आपल्याला? dt लिहिता येते. न्यूमरेटर मध्ये काहीच नाही, म्हणजे काय शिल्लक राहील? 1. आणि हे e रेज टू x म्हणजे काय? t मायनस 1, आणि हा t प्लस 1, कारण e रेज टू x च्या ठिकाणी काय पुट करायलो आपण? t पुट करायलो, राईट? दिस इज द इक्वेशन नंबर 2. मग याला सॉल्व कशाने करायचं? सॉल्व ह्याला तुम्हाला करावं लागेल बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन, बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन, राईट? पार्शियल फ्रॅक्शन न तुम्हाला सॉल्व करावं लागेल. मग सॉल्व करा. पार्शियल फ्रॅक्शन न जर सॉल्व करायचं असेल तर बघा, सुरुवातीला आपण हे 1 अपॉन हे t मायनस 1, हे t प्लस 1 इक्वल्स टू a अपॉन t मायनस 1 प्लस b अपॉन t प्लस 1, राईट? ठीक आहे. मग याला सॉल्व करून घ्या. हा बघा, याला जर सॉल्व केलात तुम्ही तर हे काय येईल? 1 अपॉन हे t मायनस 1 आणि हे t प्लस 1, राईट? इक्वल्स टू ह्या दोघांचं एलसीएम घ्या, हे t मायनस 1 आणि हे t प्लस 1, राईट? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू t प्लस 1, राईट? प्लस b इंटू t मायनस 1. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय शिल्लक राहील? 1 इक्वल्स टू a t प्लस 1 प्लस b हे t मायनस 1, राईट? दिस इज द इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. मग ह्या इक्वेशन 3 मध्ये काय करायचं? आता व्हॅल्यू पुट करायच्या टीच्या. t मायनस 1 इक्वल्स टू 0, म्हणजे t इक्वल्स टू प्लस 1 पुट करा. पहिल्यांदा पुट t इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 3, म्हणजे तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यू मिळते, आणि जे काही व्हॅल्यू मिळालेली आहे ते इथं पुट करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, फायनल आन्सर मिळून जाते, राईट? म्हणजे t इक्वल्स टू 1 ठेवा इक्वेशन 3 मध्ये. 1 इक्वल्स टू a इन ब्रॅकेट. बघा, आता इथं आपल्याला काही जे बघितल्यानंतर ओळखता येते, राईट? a इन ब्रॅकेट, t च्या ठिकाणी काय ठेवायचं? 1 प्लस 1, राईट? आता ह्या ठिकाणी t च्या ठिकाणी जर तुम्ही प्लस 1 ठेवलात, प्लस 1 मायनस 1 0, 0 इंटू b 0 होऊन जाते, म्हणजे b ची टोटल टर्म 0 होते, फक्त a मिळते,
हे 1 + 1 2, राईट. हे 2 इकडे आणा, 1/2 म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1/2. मग आता नेक्स्ट काय करायचं, पुट t = -1, पुट इथे करू आपण, पुट t = -1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये t ची व्हॅल्यू काय ठेवायचं -1. 1 = बघा a. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही -1 ठेवलात, -1 + 1 0, 0 × a 0 होते, म्हणजे a ची टोटल टर्म 0 होऊन जाते, b ची टर्म आपल्याला मिळते. t ची व्हॅल्यू काय ठेवायचं -1. ठीक आहे, म्हणजेच हे b -1 -1 -2, म्हणजेच हे -1/2 = b. b ची व्हॅल्यू काय मिळाली -1/2, राईट. हा -2 b च्या मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आणलं डिवाइड मध्ये गेला, राईट. a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या, मग a आणि b च्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायचं आणि इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे, मग ठेवा, याच्यामध्ये ठेवा, मग लगेच इंटिग्रेशन पण घ्यायचं, राईट. इंटिग्रेशन a ची व्हॅल्यू काय आहे 1/2. बघा इथं ठेवायलो मी, a ची व्हॅल्यू काय आहे 1/2 अपॉन t - 1 प्लस, आणि इंटिग्रेशन इथं हे इंटिग्रेशन घेतलात म्हणजे dt पण येईल. इंटिग्रेशन b ची व्हॅल्यू काय आहे -1/2 अपॉन t + 1 dt, राईट. मग याला सॉल्व करून घ्या, हे 1/2 बाहेर घ्या, 1/2 बाहेर घेतलं, इंटिग्रेशन हे t - 1 dt प्लस हे ह्या ठिकाणी बघा मायनस होईल, कारण प्लस मायनस मायनस, आणि 1/2 सुद्धा बाहेर काढा, राईट. 1/2 सुद्धा काय केलं आपण, हे बाहेर घेतलं, मग न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलं 1 अपॉन t + 1 dt. ठीक आहे, मग इंटिग्रेशन 1/x चा फॉर्म्युला ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा काय फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन 1/x dx चा फॉर्म्युला log x + c, राईट. म्हणजे हे 1/2 log x म्हणजे या ठिकाणी काय आहे t - 1 मायनस 1/2, हा सुद्धा सेमच log t + 1 + c. ठीक आहे, मग ह्या दोघांमधून 1/2 कॉमन निघते, 1/2 कॉमन जर काढलं समजा तर काय शिल्लक राहते रे, log हे t - 1 मायनस log t + 1, राईट, प्लस c. मग या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज होतो, log m - log n. log m - n चा फॉर्म्युला काय आहे, log m - log n चा फॉर्म्युला log m/n आहे. मग या ठिकाणी हे 1/2 log m ची व्हॅल्यू काय आहे, हे t - 1, हे t + 1 + c. t ची व्हॅल्यू काय ठेवायचं e⁻x, म्हणजेच हे फायनल आन्सर काय मिळेल 1/2 log mod या ठिकाणी e⁻x - 1 अपॉन e⁻x + 1 + c. हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. तर तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित हे क्वेश्चन आणि याचा आन्सर नोट करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 28. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 5u - 4 cos x. ठीक आहे, बघा फर्स्ट स्टेप या ठिकाणी तुम्हाला मी अशा टाइपचे प्रॉब्लेम ऑलरेडी शिकवलेले आहेत. ठीक आहे, हा इंटिग्रेशनचा सगळ्यात मेन आहे. तुम्हाला क्वेश्चन बघितल्यानंतर कोणत्या टाइपचा आहे ते ओळखता यायला पाहिजे. हा कोणत्या टाइपचा आहे, इंटिग्रेशन 1/a - b cos x, किंवा इंटिग्रेशन 1/a + b cos x, किंवा a - b sin x, किंवा a + b sin x. ठीक आहे, असं जर असेल तर हे फिक्स फॉर्मॅट आहे. अशा टाइपचा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला tan x/2 = t पुट करायचा आहे, cos x = 1 - t² अपॉन 1 + t² पुट करायचा आहे, आणि dx ची व्हॅल्यू 2dt अपॉन 1 + t² पुट करायचे. हे फिक्स आहे, राईट. ह्या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, बघा आता ह्या तिन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करून आपण पुढचं सॉल्व करूया.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्हाला याचे जर PDF पाहिजे असतील हे सॉल्व्ह केले त्याचे, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला क्लास टेस्टचे पेपर पाहिजे असतील M2 चे, तर आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ऍप मध्ये आहेत. त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून ऍप डाउनलोड करून घ्या. M2 कोर्स मध्ये जा. तुम्हाला क्लास टेस्ट पेपर त्या ठिकाणी एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पूर्ण पेपर त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. राईट. चला मग हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. इक्वेशन, देअरफॉर इक्वेशन 1 becomes इंटिग्रेशन 1 upon 5u minus 4 cos x च्या ठिकाणी काय ठेवणार, 1 minus t square upon 1 plus t square. dx च्या ठिकाणी काय ठेवणार, 2dt upon 1 plus t square. ठीक आहे. मग पुन्हा याला सॉल्व्ह करून घ्या. इंटिग्रेशन 1 upon 5u न ह्या 1 plus t ला मल्टिप्लाय करा, 1 plus t square ला, आणि 4 न 1 minus t square ला मल्टिप्लाय करा. राईट. 5u हे 1 plus t square minus 4 हे 1 minus t square अपॉन याचा LCM जो आहे तो 1 plus t square, आणि हे 2dt अपॉन 1 plus t square. ठीक आहे. हे 1 plus t square गेट्स कॅन्सल. राईट. मग काय शिल्लक राहते बघा, इंटिग्रेशन 1 अपॉन या 5 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 5u into 1 5u प्लस 5ut square. राईट. मायनस 4 into 1 -4 मायनस प्लस, हे 4 मायनस प्लस झालं, 4 into t square 4t square. राईट. आणि इथं काय शिल्लक राहिलं रे, हे 2dt. ठीक आहे. समजलं इथंपर्यंत. हा, नेक्स्ट आता काय करणार, मग हे 2 आपण इथं लिहून घेऊया. इंटिग्रेशन 2 अपॉन बघा ह्या ठिकाणी 5u minus 4 काय ते 1, आणि हे 5t square प्लस 4t square म्हणजे हे 9t square, आणि बघा 5t square प्लस दोन्ही प्लसच आहेत, 5 प्लस 4 9t square, 5u minus 4 म्हणजे हे 1 into dt. ठीक आहे. मग आपल्याला आता हे कसं सॉल्व्ह करावं लागेल, 9 कॉमन काढावं लागेल. राईट. तुम्ही म्हणाल सर 9 तर ह्या ठिकाणी नाहीच, मग काय कराल, त्या 1 ला 9 ने डिवाइड कराल. म्हणजे मग डिवाइड करायचे बघा, इंटिग्रेशन हे 2 बाहेर घ्या. राईट. इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. 1 अपॉन या दोघांमधून 9 जर कॉमन काढलं, हे t स्क्वेअर मायनस 1/9 ब्रॅकेट क्लोज इंटू dt. ठीक आहे. मग याच्या समोर आता हे 9 सुद्धा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, म्हणजे हे 2/9 इंटिग्रेशन 1 अपॉन हे t स्क्वेअर मायनस बघा ह्या ठिकाणी 1/3 होल स्क्वेअर इंटू dt. राईट. ठीक आहे. बघा मी कोणता फॉर्म्युला यूज केलं, हे 9 बाहेर काढलं, हे 1/9, 1 चा जर स्क्वेअर केलं तर 1च येते, आणि 3 चा स्क्वेअर जर केलं तर 9 येते. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा इथे बघा, कोण सांगते, हा इंटिग्रेशन देअरफॉर इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि dx. काय फॉर्म्युला आहे रे, 1/a tan इनवर्स x by a. राईट. 1/a tan इनवर्स x by a प्लस c. आठवतोय का हा फॉर्म्युला? ठीक आहे. फॉर्म्युला आठवतोय का हा, 1/a tan इनवर्स 1/a tan इनवर्स x by a
राईट. ठीक आहे. हा तर बघा इथं एक हे काय केलं आपण, 5 मायनस प्लस येते ना, प्लस येते इथे. ठीक आहे, प्लस आहे इथं पण प्लस आहे, कारण की हे 5t² प्लस 4t² 9t². 5 मायनस 4 म्हणजे +1, हे +5 आहे, -4 आहे, +1. राईट. एक छोटं करेक्शन होतं ते आपण करून घेतलेलं आहे. ठीक आहे. मग हे इंटिग्रेशन 1/x² + a² dx 1/a tan इनवर्स x/a + c. ठीक आहे. तर हे समजलं तुम्हाला इथपर्यंत. हा नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय करणार आता, हा फॉर्म्युला इथे याच्यासाठी अप्लाय करा. 2/9 राईट. 2/9 हे 1/a, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू 1/3 आणि x ची व्हॅल्यू काय आहे t². 1/a म्हणजे हे 1/1/3 tan इनवर्स x/a. x ची व्हॅल्यू काय आहे t/a. a म्हणजे काय 1/3 + c. ठीक आहे. सॉल्व्ह करून घेतलं. मग हे 3 वर जाईल म्हणजे 2/9 हे 3/1 होईल, 3 वर गेला. tan इनवर्स राईट, हे 3 पण वर जाईल, 3t/1 येईल + c. राईट. बघा या ठिकाणी 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9 म्हणजे 2 × 1 2 आणि 1 × 3 3 म्हणजे 2/3 tan इनवर्स 3t/1 म्हणजे 3tच येईल + c. t ची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. t ची व्हॅल्यू काय आहे tan x/2. राईट. म्हणजे हे 2/3 tan इनवर्स 3. राईट. t ची व्हॅल्यू काय आहे tan x/2. राईट. 3 tan x/2 + c. दिस इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.